फिजान वॉरियर्स कडून पहिल्यांदा बॉल टाकण्यासाठी येत आहे तो शोएब. चला रणजित सर चालू करायचं आहे. डायरेक्ट हिट झाला तर तो बॉल काउंट करण्यात येणार नाही. बॉल टप्पा पडूनच स्टंप हिट झाला पाहिजे. तर पहिल्यांदा फिजान वॉरियर्स कडून येतोय तो मात्र शोएब. एक फास्ट तर्रार बॉलर आहे. बघूया आता त्रिफलाचित करतो का, कारण बॉल आउट आहे. जो संघ बॉल आउट करेल तो संघ सेमीफायनल मध्ये जाईल. आपल्याकडे तीन संघ ऑलरेडी आपल्याकडे आहेत आणि 3 संघांमध्ये बॉल आउटची मॅच होणार आहे. आपल्याकडे जे 3 संघ आहेत त्यामध्ये अ गटामध्ये ग्लोविंग फॅमिली जो अमर सालवी सरांचा संघ आहे, त्याच्यानंतर जिदान टायटन्स रफिक वलिले सरांचा संघ आहे तो, आणि ओरान वॉरियर्स अफियान कावनकर सरांचा संघ. हे 3 संघ ऑलरेडी सेमीफायनलला पोहोचले. त्यानंतर आपल्याला आता एक संघ सेमीफायनल साठी निवडायचा आहे आणि त्यासाठी आपण बॉल आउट कडे बोलतोय. पंकज चालू करायचंय बॉल आउट. जो संघ बॉल आउट करेल त्यांचाच यष्टी रक्षक राहील, ही गोष्ट लक्षात ठेवा. पंचांना आणि कॅमेरामॅन रेडी आहेत. आपण चालू करायचंय. पहिला बॉल टाकणार आहे तो फिजान वॉरियर संघाकडून शोएब. नाही कॅमेरा आहे, फ्रंटचाच कॅमेरा नाही होईल. फ्रंटचा कॅमेरा आहे. ओके कॅमेरामॅन ऐका ना, बॉलरच्या हातावरती ऍक्शन साठी कॅमेरा ठेवायचा आहे तुम्हाला. कॅमेरामॅन इकडे बघा, बॉलरच्या एंडला कॅमेरा घेऊन जावा तुमचा. बॉलरचा आपल्याला हात दिसला पाहिजे की थ्रो करतोय की नाही तो. अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा आहे आणि इंटरनॅशनलची स्पर्धा असं नक्कीच आपल्या सगळ्यांना वाटत असेल, कारण हे 3 संघातील 3 गोलंदाज या ठिकाणी स्टंप उडवणार आहेत. पहिला गोलंदाज येणार आहे फिजान वॉरियर संघाचा तो शोएब. समोर फलंदाज नसणार आहे पण स्टंप उडवायचा आहे शोएबला. बघूया आता कसरत आहे. मास्टर ब्लास्टरचा DMKचा अनुभवी गोलंदाज आहे. आता मात्र बघूया 3 स्टंप मधला एखादा स्टंप उडवतो का शोएब. आता बघावं लागेल की शोएब किती गोट्याने खेळलाय तो. का जसं की गोट्यांमध्ये जसं नेम लावायचा असतो ना, तसाच आता मात्र स्टंप भेदायचे ते मात्र शोएबला. आणि आता बघूया शोएब कशा प्रकारे. पहिला चेंडू आहे, कारण आता फक्त शोएबला फक्त एकच चेंडूची संधी मिळणार आहे. पहिल्या मॅच मध्ये 6 चेंडू टाकायचे होते. आता बघूया शोएब त्रिफलाचित करतो का, स्टंपला त्रिफलाचित उडवतो का. शोएब रेडी आहे आणि पहिला चेंडू जातोय तो बाद. चला रॉयल उमरे संघाकडून नीरजला विनंती असेल की आपण यायचंय बॉल आउट साठी. त्याच्यानंतर रेडी राहायचंय कियारा फायटर संघाकडून दीपक. चला बघूया नीरज स्टंप उडवण्यात यशस्वी होतोय का. पुन्हा मिस. बघूया आता कियारा फायटर कडून दीपक. पहिले जे दोन्ही गोलंदाज आहेत, 2 संघातील 2 गोलंदाज यांना अपयश आलेलं आहे स्टंप उडवण्यात. आता हा तिसरा संघाचा हा गोलंदाज आहे, कियारा फायटर संघाचा गोलंदाज आहे दीपक. बघूया पहिल्या 2 गोलंदाजांना अपयश आलेलं आहे, शोएबला आलंय आणि नंतर त्या दुसऱ्या सुद्धा गोलंदाजाला आलेला आहे. आता दीपकला यश येतं का बघूया. बघूया ही कसरत आहे गोलंदाजांना आपलं कौशल्य दाखवण्याचं. समोर फलंदाज नाही पण तो फलंदाज नसताना सुद्धा या ठिकाणी स्टंप उडवायचा आहे. चला 3 गोलंदाज या ठिकाणी अपयश झालेले आहेत. पुढचे 3 गोलंदाज सांगतोय पुन्हा एकदा ऐका. फिजान वॉरियर्स कडून संगपाल, रॉयल उमरे कडून प्रतीक आणि कियारा फायटर्स कडून अजिंक्य. तिघांनी तयारीला लागायचंय. आणि आता मात्र बघूया संगपाल स्टंप हिट करतो का आणि आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये घेऊन जातो का. मगाशी संगपालच्या डोळ्याला चेंडू लागला होता. थोडासा माझ्या पाठीमागे त्याच्यासोबत चर्चा झाली होती की काय वाटतं, तर तो बोलत होता की थोडासा कालोख आल्यासारखा जाणवतोय डोळ्याने. तर मित्रांनो पुन्हा आईस क्यूब लावून पुन्हा संगपाल बॉल आउट साठी तयार आहे. आणि आता मात्र संगपाल सुद्धा चुकतोय. फुल टॉस चेंडू सीधा पवनच्या हातामध्ये. आणि आता मात्र प्रतीक उर्फ बावा MECV कर्मचारी आज मात्र आपलं नशीब आजमावतोय आपल्या संघासाठी बॉल आउट साठी. बॉल आउट करतो का बघूया प्रतीक. आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतोय तो प्रतीकचा चेंडू
आणि प्रतीकनी सुद्धा मिस केलाय. आता कियारा फायटर्स कडे सुवर्ण संधी आहे की बॉल आउट करून आपल्या आता- संघाला सेमीफायनल मध्ये घेऊन जाण्याची. युवराज या ठिकाणी आता सगळ्या गोलंदाजांनी डोक्याला हात लावलेला असेल की कोण आता हे स्टंप उडवणार, कारण केवळ तिन्ही संघांमधले एक एक गोलंदाज आता शिल्लक राहिलेला. हा शेवटचा दुसरा गोलंदाज असणार आहे. शेवटच्या संघातील दुसरा गोलंदाज अजिंक्य. बघूया आता अजिंक्य तरी एखादा स्टंप उडवतो का. 5 जे गोलंदाज आहेत त्या 5ही गोलंदाजांना स्टंप उडवता आलेला नाहीये. अजिंक्य गोलंदाजीसाठी आलाय आणि 6च्या 6 गोलंदाज या ठिकाणी निष्फळ ठरलेले आहेत. चला तिसरा गोलंदाज असेल फिजान वॉरियर्स कडून पवन, रॉयल उमरे कडून विजय आणि कियारा फायटर्स कडून आतिफ. जर ह्या तिघांकडून बॉल आउट झाला नाहीये तर पुन्हा पुढचे 2-2 खेळाडू संघ नायकाने निवडून ठेवायचे की जेणेकरून ते पुढे हिट करतील. आणि बघूया आता पवन स्टंप हिट करतो का. KBCC कसबा संघाचा हा पवन आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये घेऊन जातो का. युवराज मला वाटतं आता वळंबा लावून गोलंदाजी करावी लागणार आहे. तिकडून वळंबा ओढायचा आहे तो या स्टंप पर्यंत, कारण पहिल्या 6 गोलंदाजांना सुद्धा या ठिकाणी स्टंप उडवता आलेला नाहीये. आता मात्र 7वा गोलंदाज येतोय, म्हणजे पहिल्या संघातील तिसरा आणि शेवटचा गोलंदाज येतोय तो हा पवन. बघूया पवन राईट ओव्हर दी विकेट मारा करताना पुन्हा एकदा पवनला सुद्धा अपयश आलेलं आहे. युवराज आता विजयकडे संधी असेल, कारण फिजान वॉरियर्स संघाचा तर काही हिट झालेला नाही आहे. पण जर समजा प्रतीकने किंवा कियारा फायटर्स मधून आतिफनी जर स्टंप हिट केला ना तर नक्कीच आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन जातील. बघूया. आणि प्रतीकचं मनोबल वाढवण्याचं काम करतोय तो, सॉरी विजयचं मनोबल वाढवण्याचं काम करतोय तो संघ नायक प्रतीक. आणि संघ मालक राजनजी मोहिते यांनी कानामध्ये मंत्र येऊन एकच दिलाय की तू फक्त स्टंप हिट कर, परंतु मिस. आणि आता मात्र कियारा फायटर्स संघाला संधी आहे, कारण फिजान वॉरियर्स आणि रॉयल उमरे ह्या दोन्ही संघांना हिट करता आलेलं नाही आहे. आणि बघूया आतिफ मापारी करतो का हिट. शेवटचा गोलंदाज आहे, शेवटच्या संघातील शेवटचा गोलंदाज आतिफ. आणि 9 जे गोलंदाज आहेत त्यातल्या एकाही गोलंदाजाला स्टंप उडवता आलेले नव्हते. म्हणजे मला वाटतं जेव्हा जेव्हा आपण सामना खेळतो तेव्हा गोलंदाजी आपण करता तेव्हा तो चुकून स्टंपवर मला वाटतं बॉल जातो असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. चला पुढचे 2-2 खेळाडू सांगायचेत. आणि आता मात्र हुसेन येतो तो फिजान वॉरियर या संघाकडून. सगळे निराश झालेले आहेत गोलंदाज. जे आधारस्तंभ होते, इम्पोर्टेड होते, जे अष्टपैलू गोलंदाज होते त्यांनाच या ठिकाणी स्टंप उडवता आलेला नाही आहे. म्हणजे ते जेव्हा जेव्हा या ठिकाणी फलंदाजाचे स्टंप उडवत होते ते मात्र अंदाजाने उडवत होते असं आता आपल्याला बोलायला लागणार आहे. कारण या ठिकाणी फलंदाज नसताना सुद्धा गोलंदाजाला स्टंप उडवता आलेला नाहीये. बघूया काय होणार आहे. पुढचा गोलंदाज आहे तो हुसेन. तिन्ही संघामधील जर का बघितलं तर तिन्ही गोलंदाजांना तीन गोलंदाजांना म्हणजे 9 गोलंदाजांना या ठिकाणी स्टंप उडवता आलेलं नाहीयेत. आता मात्र 2-2 गोलंदाजांना या ठिकाणी सुवर्ण संधी दिली जाणार आहे. फिजान वॉरियर संघाकडून हुसेन आहे आणि दुसरा मालक, त्यानंतर रॉयल उमरेकडून अथर्व आणि श्रेयश, कियारा फायटर्स कडून संकेत आणि संतोष. तर चला हुसेनने रेडी राहायचंय बॉल आउट साठी. रणजित सर एक मिनिट कृपया कॅमेरा पासून जरा बाजूला व्हा.
त्या कॅमेरापासून जरा बाजूला करा सगळ्यांना, कारण कॅमेऱ्याच्या आडवे सगळे आलेले आहेत ऐका ना, खेळाडू. सर, थोडस मागे सरकून घ्या. रणजित सर, हे जे कॅप घालून आहेत ना दोघं जण, त्यांना त्या साईडला घ्या तिकडे. आपल्या समोर जो हे कॅमेरा जे आहे समोर आहेत ना, थांबा, बॉल आउट करू नका. हे कॅप वाले आहेत ना दोघं जण, ग्रीन कलरचा टी शर्ट, ब्लॅक कलरचा व्हाईट कॉलर वाला शर्ट, आणि त्यांना त्या साईडला घ्या, पाठीमागे घ्या यांना समोर साईडला, त्या आपल्या साईडला. आपल्या समोरच कॅमेरा आहे. त्रास होतोय थोडस, मित्रांनो सहकार्य करा. आतापर्यंत जसं तुम्ही सहकार्य केलंय तसं तुमचं सहकार्य अपेक्षित आहे ओके. मंडळाला. चला, ठीक आहे, कॅमेरा thank you. तो समोरचा Thank you, कॅमेरा धन्यवाद. मोकळा तुम्ही करायचा आहे. आमचं ऐकलं त्याबद्दल तुमच्या खरोखर मनापासून आभार. हुसेन- चला, बॉल आउट साठी पुन्हा जाऊया हुसेनकडे. हुसेन येतोय गोलंदाजीसाठी. बघूया, पहिल्या 3 महत्वाच्या गोलंदाजांनी या ठिकाणी स्टंप उडवलेले नाहीयेत. आता मात्र हुसेन उडवतो का बघूया. हुसेन सुद्धा अपयशी ठरतोय. हुसेन पण असफल ठरलाय. जे मेन हुकमी बॉलर होते ना, त्यांनीच हिट नाही केले. त्याच्यामुळे कसं आहे ना, जे आता बॉलिंग टाकतायत ना, हे पार्ट टाइमर बॉलर आहेत प्रत्येक संघाचे. चला, आता रॉयल उमरे संघाकडून अथर्व येतोय, जो भीमनगर या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. बघूया हा तरी स्टंप हिट करतो का. कमी वर्षाचा खेळाडू आहे हा पण. बघूया स्टंप हिट होतो का. हो, हा देखील मिस होतोय. आणि आता पुन्हा संधी जाते ती कियारा फायटर्सच्या संघाकडे, आणि कियारा फायटर्स कडून संकेत येतोय. सगळ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की ते स्टंप लहान आहेत का, हा जो बॉल आहे हा बॉल उंच उडतोय, हाच प्रश्न आता आम्हाला सुद्धा पडलेला आहे. पुढचा गोलंदाज येतोय तो या ठिकाणी कियारा फायटर संघाकडून संकेत. बघूया, आता 11 गोलंदाज झालेले आहेत. 11 गोलंदाजांपैकी एकालाही स्टंप उडवता आलेले नाहीये. मला वाटतं स्टंपची उंची कमी आहे जरा. चला, आता पुन्हा पहिल्यापासून स्टार्ट करूया. फिजान वॉरियर संघाकडून मालप करून येणार आहेत, त्यानंतर रॉयल उमरे संघाकडून श्रेयश आणि कियारा फायटर संघाकडून संतोष. बॉल आउट पुढे कंपल्सरी चालू आहे. यामध्ये बघूया. युवराज, मला वाटतं जो गोलंदाज यॉर्कर चेंडू टाकणार आहे तोच या ठिकाणी स्टंप उडवणार आहे. कारण आपण जर का आखूट टप्प्याचा चेंडू टाकलात तर तो चेंडू या ठिकाणी स्टंपच्या वरून जाणार आहे. त्यामुळे यॉर्कर चेंडू टाकणं गरजेचं आहे. आपण जर का यॉर्कर चेंडू टाकलात तर निश्चितपणे या ठिकाणी स्टंप उडवले जाणार आहेत. आपण आखूट टप्प्याचा अथवा गुड लेंथवर चेंडू टाकलात तर तो चेंडू स्टंपच्या वरून जाणार आहे. हुसेनचे खास 2 मित्र आले होते, परंतु हुसेनने काही हिट केली नाही. त्याच्यामुळे दोन्ही मित्र नाराज झाले त्याच्यावरती आणि कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने प्रस्थान करतायत. हुसेन वरती त्यांना अपेक्षा होती की हुसेन हिट करेल आणि हुसेन सेमीफायनलची मॅच खेळेल, परंतु नाराज होऊन थोडस सरकून घ्यायचं आपल्या सहकार्यांना. समोर कॅमेरा आहे. पुन्हा एकदा रॉयल उमरेकडून मिस. श्रेयसलाही हिट करता आलेलं नाहीये. आणि आता कियारा फायटर्स कडून सतीश डाफले मात्र येणार आहे. शेवटचा कियारा फायटर्स कडून सतीश येतोय. सतीशला खूप अनुभव आहे झाडावरचे आंबे पाडण्याचे, तर बघूया का आता नियम लागतो का सतीशचा. आंबे काढण्याचा एक्सपिरियन्स उपयोगी येतो का. आणि याने तर खूपच बाहेर बॉल टाकलाय. मला काय बोलायचंय, पंचांनी डिसिजन घ्यायचा आता याच्या पुढे काय करायचंय. चिठ्ठ्या टाकून लकी विनर उडवायचा आहे की पुन्हा बॉल आउट कंपल्सरी करायचं आहे. अजिंक्य रणजित सर असतील. आयोजकांना विनंती आहे की आपला निर्णय असेल, तुमचा निर्णय असेल सर, तुम्ही निर्णय आम्हाला सांगायचा आहे. बाकीच्या कर्णधारांनी लांब उभं राहायचंय. प्रदीप सर, आपली कमिटी जवळ घ्या आणि तुम्ही निर्णय घ्या, तो बाकीच्या खेळाडूंना मान्य करणं गरजेचं आहे. मुन्ना असेल, प्रदीप सर असतील, रोशन असेल, त्यानंतर रणजित आहेत, पंकज आहे, संघपाल आहे, यांना जोडीला घ्या. तुम्ही विचार विनिमय करा. त्यानंतर संघपालन कर्णधारांपर्यंत ती माहिती पोहोचवा की रनआउट करायचंय की रनआउट की चिठ्ठ्या उडवायच्या, तुम्ही डिसाईड करा. त्यानंतर आपण तशा पद्धतीने करण्यात येईल. साधारणतः 15 गोलंदाजांनी चेंडू टाकलेला आहे आणि एकालाही या ठिकाणी स्टंप उडवता युवराज आलेला नाहीये. मात्र पुढच्या वर्षी नक्कीच आपण या ठिकाणी LBW चा नियम या ठिकाणी लागू करणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे एकही गोलंदाज या ठिकाणी स्टंपवर चेंडू टाकत नाहीये. यंदा LBW चा नियम नाहीये, कारण LBW ने थोडेसे वादविवाद निर्माण होत असतात. त्यामुळे नक्कीच आता पुढच्या वर्षी आपल्याला यंदा समजलेलं आहे की पुढच्या वर्षी नक्कीच आपण या ठिकाणी LBW चा नियम हा या मैदानावर आपण लागू करणार आहोत. 15 खेळाडूंनी आपलं इथं नशीब आजमावलं होतं आपल्या संघाला सेमीफायनल नेण्यासाठी, परंतु एकही गोलंदाज यशस्वीरित्या स्टंप हिट नाही करू शकला. आणि त्यामुळे आता आयोजकांना मात्र त्रास जाणवायला लागलाय की कसं करायचंय. चिठ्ठ्या उडवायच्या आहेत की 3 रन धावून काढायचे आहेत, ह्या सर्व गोष्टींचा आता विचार मात्र केला जाईल. आणि त्याच्यानंतर मात्र फायनल डिसिजन देण्यात येईल आणि त्या
डिसिजन बाकीच्या सर्व कर्णधारांना आणि संघ मालकांना मान्य करावं लागेल. एकंदरीत युवराज जर का बघितलं तर हा टेनिस बॉल असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही गोलंदाजाला ते शक्य झालेलं नाहीये. कारण जर का टेनिस बॉल बघितला तर तो थोडासा उंच उडण्यात तो चेंडू हा आपल्याला बघायला मिळतो, तो हा चेंडू उंच उडत असतो. आणि सीझन बॉल जर का बघितला तर तो स्टंपच्या दिशेनंच अर्थातच स्टंपच्या लेवलला तो चेंडू जात असतो. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी थोडंसं अपयश येतंय हे गोलंदाजांना. कारण हा जो चेंडू आहे हा जो बॉल आहे हा टेनिसचा बॉल असल्यामुळे या ठिकाणी थोडासा एक उंच भरारी घेताना बघायला मिळतोय आणि स्टंपच्या आसपास सुद्धा हा चेंडू जाताना दिसत नाहीये. प्रशांत बेंडल, आपल्याला एक विनंती आहे, जेवढे हे खेळाडू खेळपट्टीवरती चालतायत ना त्यांना थोडंसं मैदानापासून लांब करा. कारण अजूनही आपल्याला 2 सेमीफायनल आणि फायनलची मॅच खेळवायची. विकेट खराब करतील त्या मुलं. अनिकेत, आपल्याला विनंती आहे, आपण आयोजक आहात, थोडंसं बाजूला व्हा. हे बॉल वगैरे टाकताना याच्याने विकेट खराब होणार आहे. अजूनही आपल्याला 3 मॅच खेळवायच्या आहेत. सर्वांना विकेट वरून बाजूला करा. बॉल आउटची प्रॅक्टिस करायची गरज नाही. बॉल आउटचा जो करायची वेळ होती तेव्हा कोणत्याही खेळाडूने बॉल हिट केलेला नाही. त्याच्यामुळे कृपया विनंती करतो तुम्हाला आयोजकांच्या वतीने की सर्वांना मैदानाच्या बाहेर काढा. धन्यवाद.
हॅलो, सर्व खेळाडूंना विनंती आहे की मैदान क्लिअर करायचं आहे. आपण जसं आयोजकांनी ठरवलंय पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांपर्यंत ते पोहोचवतोय आयोजकांच्या वतीनं की पुन्हा 2-2 बॉलचा बॉल आउट असेल, त्यानंतर मात्र चिठ्ठी उडवली जाईल जर बॉल आउट झाला नाही तर, आणि तो सर्वांना नियम मान्य करावा लागेल. कारण मित्रांनो कसं आहे माहिती आहे काय, चिठ्ठी नाहीये आयोजकांच्या वतीनं आले, फक्त बॉल आउट होईल. चला, तिन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपले बॉलर रेडी करायचे. चला पटापट पाठवून द्या चला बॉलर. चला मित्रांनो, बॉल आउटची पुन्हा चालू राहील. कप्तानांना इकडे यायची गरज नाही. तुम्हाला जो तुमचा बॉलर वाटतो तो द्यासा, जो हिट करेल तो फायनलला सेमीफायनलला जाईल. चला चालू करा. पंकज आणि रणजित सर करा. बॉलरचं नाव नाही पोहोचलं कॉमेंट्री पर्यंत तरी चालेल. तुम्हाला जो बॉलर भेटेल त्याच्याकडून बॉल आउट करून घ्या. बॉलर रिपीट झाला तरी चालेल. पुन्हा एका, फक्त एक बॉलर पुन्हा बॉल नाही टाकणार. चला रणजित सर, बाकीच्यांना हे जे समोर उभे आहेत ना त्यांना सर्वांना जरा सरकवा साईडला. आणि पुन्हा शोएब तयार होतोय फिजान वॉरियर संघाकडून. बॉलर आता फिजान बॉल टाकतोय तर पुढचा बॉल हा फिजान टाकणार नाही, दुसरा टीम मधला खेळाडू टाकेल. 5 जसे गोलंदाज वापरले तसे तुम्हाला नवीन 5 गोलंदाज वापरायला राखील रिपीट सेशन मध्ये. तर आता मात्र शोएब टाकेल, त्यानंतर रॉयल उमरे कडून नीरज टाकेल आणि कियारा वॉरियर्स कडून, चला रॉयल उमरे कडून नीरज बॉल टाकेला. नीरज ओके, प्रतीक टाकतोय. रॉयल उमरे कडून प्रतीक आलाय बॉल टाकण्यासाठी. आणि बाहेरून अरविंद तांबे मात्र सपोर्ट करतायत. मुंद्यात बॉल टाक, पण मुंद्यात न टाकता 7व्या स्टंपावर बॉल टाकलाय तो प्रतीक याने. हा देखील बॉल हिट होत नाहीये. चला पुढचा बॉलर कियारा फायटर्स कडून कोण येतोय बघूया. मित्रांनो, वातावरणामध्ये बदल होत चाललाय. थोडस स्पीडअप करा, एकाने तरी हिट करा म्हणजे जेणेकरून आपल्याला एक संघ फायनलिस्ट भेटेल. नाहीये, बॉल नाही लागलेला आहे. चला नवीन बॉलर पवन, फियाज वॉरियर्स कडून पवन आलाय. आणि बॉल आउटच्या मुलं थोडस सामन्याला उशीरसा होतोय. बघूया कोणता गोलंदाज बॉल हिट करतोय. तो पवन. पुन्हा एकदा चेंडू जातोय, हिट होत नाहीये. चेंडू जातो किपरच्या पाठीमागे. चला पुन्हा रॉयल उमरे संघाकडे संधी येते. रॉयल उमरे संघाकडून मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो मात्र विजय. बघूया विजय हिट करतो का, कारण जेवढे नामांकित जेवढे गोलंदाज आहेत ना त्यांना पुन्हा संधी मिळाली की स्टंप हिट करायचा. आणि ह्याला हिट काउंट नाही होणार कारण हा फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडूला हिट नाहीये. हा जर टप्पा पडून जर हिट झाला असताना तर नक्कीच आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन गेले असते आणि संघ मालक राजन मोहिते सर एक तरी ट्रॉफी निश्चित घरी घेऊन गेले असते. पुन्हा एकदा कियारा फायटर्स कडून आतिफनी चेंडू हिट नाही होत आहे. चला फिजान वॉरियर्स कडून नवीन बॉलर.
आणि आता मात्र रत्नागिरीचा वंडर बॉयला बोलवलंय, परंतु ह्याला काही आंबे काढण्याचा अनुभव नाहीये. झाडावरचे आंबे तोडण्याचा ज्याला अनुभव असेल ना त्याला तुम्ही बॉलआउट साठी बोलवा, कारण संघपालनी मला वाटत नसेल की झाडावरच्या कैऱ्या तोडल्यात म्हणून. आणि आता मात्र बॉलआउट साठी आलाय तो मात्र संघपाल. संघपालवरती पूर्ण विश्वास दाखवला जातोय तो संघ मालकांकडून, शोएब कडून, पवन कडून. आणि आता मात्र बघूया संघपाल त्रिफला उडवतो का, हे पडलेलं गुढीत कोण उघडतो हे बघायचं आपल्याला. चला संघपाल तयार होतोय. पंचांच्या थोडस जे आजूबाजूला खेळाडू आहेत ना नावेद सर, थोडस बाजूला सरकवा ना, जे तुमच्या पाठीमागे आहेत ना, जो बसलाय ना ब्ल्यू कलरची टोपी घालून त्यांनी उठायचंय, माहित आहे का? प्रतीक थोडस साईडला हो, कारण कॅमेरा ऍक्शन साठी आपण ठेवलाय. इकडच्या साईडचा कॅमेरा आहे ना, त्या साईडचा कॅमेरा आपण बॉलर थ्रो करतो का ते बघण्यासाठी ठेवलं होतं. चला नवीन बॉलर येतोय आणि रॉयल उमरे संघाचाही गोलंदाज हिट नाही करत आहे. आणि आता मात्र येतोय तो रॉयल उमरेकडून गोलंदाज ट्राय करतोय, ह्याचा देखील चेंडू काही हिट होत नाहीये. आणि आता मात्र कियारा फायटर्स चा विरेशला आमंत्रित केलंय आणि विरेश मात्र स्टंप उखडतो की काय असं वाटतंय. आणि कोणता संघ मात्र सेमीफायनलला पोहोचतोय ह्याचं गुड अजूनही कायम गुलदस्त्यात आहे, कारण कोणता गोलंदाज स्टंप हिट करेल ना मित्रांनो त्याच्यावरती सर्व अवलंबून आहे या खेळाचं गणित, की कोणता संघ ह्या चमचमणाऱ्या ट्रॉफीसाठी खेळेल. कारण इथून जो बॉल आउट करणार नाही ना तो संघ स्पर्धेतून बाहेर जाणार आहे आणि पुढच्या वर्षाची वाट बघायला लागेल की ही स्पर्धा आम्हाला खेळायची. आणि विरेशनी स्टंप हिट नाही केलाय, त्यानंतर पुन्हा एकदा आता मला वाटतं शोएब रेडी होईल बॉल टाकण्यासाठी. शोएबला तिसऱ्यांदाच नाही, शोएब किपरच्या पाठीमागे जातोय. तर नवीन गोलंदाज कोण येतोय? पवन. पवनवर विश्वास दाखवलाय तो कर्णधारांनी. आणि बघूया कशा पद्धतीनं. आणि आता मात्र आणि आमचा कॅमेरामॅन म्हणतोय की 100% पवन हिट करतो, पण आता बघूया पवन हिट करतो की नाही. आणि मात्र नाही, कॅमेरामॅनचं भाकीत चुकलेलं आहे, कारण भाई क्रिकेट हा खेळ अनिश्चितचा आहे. एखादा पार्ट टाइमर बॉलर सुद्धा बॉल येऊन स्टंप करू हिट करू शकतो. जसं की 2007 चा आपण पहिला वर्ल्ड कप बघितला होता, तेव्हा महेंद्रसिंग धोनीनं रॉबिन उत्ताप्पा, वीरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या गोलंदाजांना बॉल आउट मध्ये उतरवलं होतं, जे त्यांचे पार्ट टाइमर बॉलर होते. आता तसंच काहीतरी करावं लागेल. पुन्हा एकदा प्रतीक आपला देवाशी पाया पडतोय आणि बॉल टाकतोय, म्हणतो आता तरी हिट होऊ दे. आणि बघूया हिट होतो का नाही. ह्याने देखील फुलटॉस चेंडू टाकलाय, जसा मगाशी विजयनी टाकला होता तसा. चला मित्रांनो, कियारा फायटर संघाकडे जातोय चेंडू. कियारा संघाकडून आता मात्र एक अनुभवी खेळाडूकडे वळलेत, प्रवीण सरांकडे वळलाय कियारा फायटर्स. आणि मला वाटतं हा बॉल निश्चित बॉल आउट होऊ शकतो, कारण प्रवीण सर एक अनुभवी खेळाडू आहे. जसं की मी आता तुम्हाला 2007च्या T20 वर्ल्ड कपची आठवण करून दिली होती, तशाच पद्धतीने आता मात्र कियारा फायटर्सने एका आपल्या पार्ट टाइमर बॉलरच्या हातात चेंडू सोपवला. एक कॅमेरामॅनच्या समोर जो ब्ल्यू टी शर्ट मध्ये मुलगा उभा आहे ना, 1 मिनिट बॉल टाकायचा नाही रणजित सर. आदित्य थोडंसं साईडला हो फक्त प्लीज, थँक्यू आदित्य ऐकल्याबद्दल. आणि मेन कॅमेऱ्याच्या समोर आहे ना संघपाल, प्रतीक. पुन्हा एकदा चेंडू जातोय बाद. आता पंचांचं आयोजकांचं कस पानालाय. पुन्हा एकदा एक मिनिट रणजित सर ऐका ना, हे जे समोर उभे राहिलेत ना यांना सर्वांना बाजूला काढा, काहीच दिसत नाहीये कॅमेऱ्यामध्ये. कसे बॉलरची ऍक्शन बघणार आणि पुन्हा भांडताना पण हेच रेडी असणार आहेत की बॉलरनी बॉल फेकला म्हणून. संघपाल 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 तुम्हाला विनंती आहे, जरा तुमच्या संघाचे जे खेळाडू आहेत ना त्यांना बाजूला घ्या ना, थोडंसं कॅमेऱ्याच्या समोर आहेत, काहीच दिसत नाहीये. बॉलरची ऍक्शन कशी बघणार आपण ते सांगा. बॉलरवरती ऍक्शन घेतलात ना तर मग तो निर्णय चुकीचा असेल की बाई, मग कॅमेरामॅनची काय चुकी त्याच्यामध्ये. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना देतोय की कॅमेऱ्याच्या समोर उभे राहू नका म्हणून.
एक मिनिट अजून आनंद साजरा करू नका, कारण अजून 2 खेळाडूंना संधी द्यायची बाकी आहे. आणि शोएबने मात्र बॉल आउट केलाय. आता मात्र रॉयल उमरे आणि कियारा फायटर्स या 2 संघांकडे चान्स असणार आहे, कारण फिजान वॉरियर संघ हा पहिला बॉल आउट करतोय, कारण अजून 2 संघांना चान्स आहे. कारण पवन ऐक, तुझा पहिला चान्स आहे, अजून दोघांना चान्स आहे. जर पुन्हा हिट झाला, ऐकून घ्या संघपाल, तुमचा पहिला चान्स आहे, अजून 2 चान्स होतील, दोन्ही संघांना चान्स असतील. जर समजा तिघांनी पण हिट केला तर पुन्हा बॉल आउट होईल. घ्या बॉल आउट, कंपल्सरी चालू आहे. घ्या रॉयल उमरे कडून नवीन बॉलर. संघपाल, आपण मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळतात, त्याच्यामुळे हा नियम सर्वांना माहित असायला पाहिजे. हा शेवटचा चान्स असेल. ह्यामध्ये जर हिट नाही झाला तर फिजान वॉरियर संघ हा सेमीफायनलला दाखल होईल. पवन ऐकून घे, तुझा पहिला चान्स आहे. अजून रॉयल उमरे आणि कियारा फायटर्स हे 2 जण ट्राय करतील. ह्यांच्यात जर हिट नाही झाला तर तू सेमीफायनलला आहेस, ही गोष्ट लक्षात ठेव. चला, रॉयल उमरे कडून कोणता गोलंदाज येतोय पुन्हा एकदा सांगतो. जर पुन्हा हिट बॉल झाला तर बॉल आउट पुढे चालू राहील. मग जे 2 संघ असतील, समजा कियारा फायटर्स किंवा रॉयल उमरे संघाने जर बॉल हिट केला तर त्या 2 संघांमध्ये बॉल आउट पुढे चालू ठेवण्यात येईल. चला, पंचांना विनंती आहे, थोडंसं पटापट करा, कारण खूप वेळ याच्यामध्ये गेलाय. चला, आता सर्व लक्ष आहे तो प्रतीककडे. जर प्रतीकने हिट केला ना तर पुन्हा बॉल आउट चालू राहील पुढे. आणि जरासाठी मिस केलाय तो प्रतीकने. अपेक्षा होती की प्रतीक बॉल आउट करेल म्हणून. आणि इथं मात्र बॉल आउटच्या ह्याच्यामध्ये फिजान वॉरियर्स चला, सर्वांनी मैदान क्लिअर करायचंय. आता ऐकून घ्या, जे अ गटामध्ये टॉपला 2 संघ आहेत त्यांचं नाव सांगतोय, ग्लोविंग फॅमिली आणि फिजान